पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। झालमुडी आणि मटणानंतर आता बंगालच्या निवडणुकीत माशांची एंट्री झाली आहे। नेत्यांमध्ये जणू मासे खाण्याची स्पर्धा लागली आहे। मासे खाताना फोटो व्हिडिओ काढले जात आहेत, ते सोशल मीडियावर शेअर केले जातात। हा मुद्दा थेट बंगालचं अस्तित्व आणि संस्कृतीशी जोडण्यात आलेला आहे। मासे आणि भात बंगालची ओळख आहे, त्यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये राजकारण सुरू झालंय। भाजप सत्तेत आल्यास बंगालमध्ये मासे, मांस आणि अंडी खाण्यावर बंदी येईल असा आरोप ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं केला। भाजप हा बंगालच्या जीवनशैलीसाठीच धोकादायक आहे। मासे आणि भात यांच्याबद्दल कोणतीही तडजोड आम्ही खपवून घेणार नाही असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठणकावून सांगितलंय। मासे आणि भात हा बंगाली माणसासाठी जवळचा विषय असल्याचं भाजपच्या लक्षात आलं। भाजप सत्तेत आल्यास माशांवर संकट येणार नाही याची हमी भाजपचे नेते देऊ लागले। त्यासाठी भाजपचे सर्वच नेते माशांवर ताव मारत असतानाचे फोटो पोस्ट करू लागले। कोलकाता पोर्ट मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राकेश सिंह यांनी दोन्ही हातांमध्ये मोठमोठे मासे पकडून प्रचार करताना दिसले। बॅरकपूरचे भाजप आमदार कौस्तव बागची देखील दोन्ही हातात मासे धरून घरोघरी जात आहेत। त्यांच्या मागे ढोल वाजवत आहेत। उत्तर भारताला पक्ष, हिंदी लादणारा पक्ष, शाकाहारी पक्ष या प्रतिमेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे। भाजप बंगाली खाद्य संस्कृतीचा सन्मान करत असल्याचं भाजप नेते आपल्या कृतीतून दाखवत आहेत। बंगालमध्ये प्रचारासाठी गेलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी एक्सवर फोटो पोस्ट केला, त्यात ते मासे खाताना दिसतात। भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचाही एक व्हिडिओ समोर आलाय, त्यात ते माशांचा आस्वाद घेताना दिसतात। एनडीएमध्ये कोणाच्याही बोलण्यावर, खाण्यावर कोणताही निर्बंध नाही असं त्यांनी माध्यमांना सांगितलंय। आम आदमी पक्षाचे आमदार संजीव झा यांनी अनुराग ठाकूर यांचा व्हिडिओ पोस्ट केलाय। हे अनुराग ठाकूर आहेत हिमाचलमधील भाजपचे बडे नेते आणि केंद्रीय मंत्री। भगवी वस्त्र परिधान करून चंदन लावून मंगळवारी माशांवर ताव मारत आहेत। ही तीच मंडळी आहेत जी दिल्ली आणि अन्य शहरांमध्ये चिकन माशांची दुकानं बंद करताना फिरतात। आता बंगालची निवडणूक येताच पंतप्रधानांनी सगळ्यांना मासे खायला सांगितले। सत्तेसाठी काय काय कराल साहेब असा सवाल आपच्या आमदारांनी विचारलाय। तृणमूल आणि भाजपच्या संघर्षात माशांचा मुद्दा महत्त्वाचा बनलाय। भाजप सत्तेत आल्यास खाद्य संस्कृती बदलेल असा प्रचार तृणमूलकडून केला जातोय, तर दुसरीकडे तृणमूलचे आरोप खोडून काढण्यासाठी हिंदुत्ववादी पक्ष असलेल्या भाजपनं वेळ, काळ, वार विसरून माशांवर ताव मारण्यास सुरुवात केली आहे।